नमस्कार वाचक हो. काय मग तुमच्या नवऱ्याशी बायकोशी भांडण होतं का? जर त्याचं उत्तर हो असेल तर आजची ही कथा नक्की ऐका आणि कमेंट करून सांगा तुमच्याही घरात असंच होतं का? कथेचं नाव आहे ये तेरा घर ये मेरा घर. ही गोष्ट आहे तिची, ही गोष्ट आहे त्याची. एक आटपाट नगर होतं. त्यात ही दोघं राहायची, ती आणि तो. सुखाचा संसार सुरू होता दोघांचा. संसारवेलीवर 2 फुलंसुद्धा होती बरं का. आणि एक दिवस काय झालं माहितीये? तो खूप दिवसांनी लवकर घरी आला. पाण्याचा ग्लास हातात देत ती म्हणाली, लवकरच आला आहेस तर चल ना कुठं तरी जाऊ, फिरायला किंवा शॉपिंग, एखादा मूव्ही बघायला. येताना डिनर बाहेरच घेऊ. मुलं येतील आत्ता शाळेतून, खूप खुश होतील बघ. खूप दिवसात आपण कुठंच गेलो नाही. बाहेर पाऊसही आहे, उगीच एखादा फेरफटका मारून येऊ. झालं. एक दिवस घरी आलं की लगेच झाली कटकट सुरू. पैसे खर्च करायचे म्हटलं की एका पायावर तयार. पैसा काय झाडाला नाही लागत. थोडा पैसा कमवून बघ आणि मग खर्च कर हवा तसा. सगळं कष्ट न करता मिळतं, काहीच किंमत नाही. बाहेर जायचं म्हणे, घरात बसून काय जातं बोलायला. त्यानं चिडून सोफ्यावर बॅग आपटली आणि तो आत गेला. नाही जायचं तर सरळ नाही म्हणायचंच ना, एवढं चिडून बोलायची गरजच नव्हती. ती पण त्याच्या मागं जात म्हणाली, आता तू ठरवणार मी कसं बोलायचं ते. माझं घर आहे, मी हवं तसं बोलेन, हवं तसं वागेन. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तो अजूनच चिडून म्हणाला. तुझं घर आणि माझं काहीच नाही का? ती पुटपुटली. हे बघ, उगीच माझ्या तोंडाला तोंड लावू नकोस, तो मोठ्या आवाजात म्हणाला. मी तोंडाला लागते की तू उगीच चिडतोय? ती मुसमुसत म्हणाली. भांड्याला भांडं लागत गेलं. शब्दांनी शब्द वाढत गेले. दोघांमध्ये खूप कडाक्याचं भांडण झालं. निघून जा इथून, कुठंही जा. मला तुझं तोंड पाहायची मुळीच इच्छा नाहीये. तसंही करतेसच काय तू या घरासाठी, माझ्यासाठी? त्याच्या तोंडून शब्द निघून गेले. त्याचे शब्द तिच्या मनावर अगणित वार करून गेले. तिनं तावातावानं बॅग भरली. मुलं शाळेतून आली तशी लगेच निघाली. त्यानंही तिला अडवायचे कष्ट घेतले नाही. साधं विचारलं सुद्धा नाही की कुठं जाते. ती तिच्या आईकडे निघून गेली. अगं, म्हणून काय लगेच घर सोडून यायचं? जावाई बापू कोणत्या तरी टेन्शनमध्ये असतील म्हणून चिडले असतील. ते चिडले तर तू नको का सावरून घ्यायला? तिची आई तिला समजावत होती. आई, तुला माहिती नाही ग किती बोलला तो. म्हणे मी काहीच करत नाही घरासाठी, त्याच्यासाठी. असं बोलत होता जसं काही सगळी संपत्ती मागितली मी. वेळच तर मागितला होता ना. ती एवढंसं तोंड करून बोलत होती. बरं, मी काय म्हणतो, आली आहे लेक माहेरपणाला तर राहू दे की. एरवी कधी ये म्हटलं तर हिच्या मागं लेकरांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस. राहू दे आता थोडं सवडीनं. 2-4 दिवसात निवळेल सगळं. नाही तर आपण आहोतच की समजावून सांगायला. तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे. चला रे मुलांनो, उकडपेंडी खाता का? मुलांची आजी मुलांच्या मागे जात म्हणाली. इकडे तो घरात एकटाच. गेली लगे निघून. जाईना का कुठेही? मला काय त्याचं? मी काय चुकीचं बोललो? आता कसं शांत शांत वाटतंय घर. नाहीतर सारखं मागं तुंतुन सुरूच. हे करा ते करा. तो स्वतःशीच पुटपुटला. विचारांच्या तंद्रीत कधी झोप लागून गेली त्यालाही कळलं नाही. तो उठला तेव्हा बेडरूममध्ये अंधार वाटत होता. त्यानं खिडकीचे पडदे बाजूला केले. सकाळ आहे की संध्याकाळ? क्षणभर त्याला कळलंच नाही. त्यानं मोबाईलमध्ये पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. तो उठून बाहेर आला. त्यानं कॉफी बनवायला दूध गॅसवर ठेवलं आणि न्यूज पाहत बसला. अर्ध्या तासानं त्याला आठवलं दूध गॅसवर ठेवलं होतं म्हणून. तो धावतच स्वयंपाकघरात गेला. तोपर्यंत
बरंच दूध उतू जाऊन उरलेल्या दुधाची आटून बासुंदी झाली होती. काय करावं, भूक फार लागलीये. तो स्वयंपाकघरात शोधाशोध करत होता. पोळी डब्यात 2-3 पोळ्या होत्या आणि फ्रीजमध्ये भाजी. त्यानं वाढून घेतलं, पण घशाखाली घासच उतरत नव्हता. खायची इच्छाच नव्हती. खरं तर घर त्याला खायला उठलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला उठायला उशीर झाला. अलार्म लावून झोपणे ही गोष्ट तो इतक्या वर्षात विसरला होता. घाईघाईनं ऑफिसची तयारी करून तो निघून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर सवयीप्रमाणे त्यानं बेल वाजवली, पण दरवाजा कोण उघडणार? कुलूप उघडून घरात येताना बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या दिसल्या त्याला. घरात येऊन दूध तापवायला ठेवलं तर दूध नासलं. रात्रीच्या खरकट्या भांड्यांचा वास सुटला होता. मोठ्या कष्टानं त्यानं कसंबसं आवरलं सगळं. जेवण बाहेर ऑर्डर करू असं ठरवून तो मेल्स चेक करत बसला. 11 कधी वाजले त्याला कळलंच नाही. हॉटेल्सची होम डिलिव्हरी बंद झाली होती. स्वयंपाकघरात शोधाशोध केली तर एका डब्यातले चिवडा लाडू कामी आले. त्याचं कसंबसं दिवस पुढं ढकलणं सुरू होतं. 2-4 दिवस असेच गेले, पण प्रेमावर अहंकाराचा विजय होत होता. चूक कळत होती, पण अहंकार ती मान्य करू देत नव्हता. ती तिकडं तिच्या माहेरी. झाले ना आता 3-4 दिवस, पण हा काही सॉरी म्हणायचा नाही. मी पण सॉरी म्हणणार नाही. प्रत्येक वेळी मीच नमतं घेते, पण ह्या वेळेस नाही. मी निघाले तर साधं जाऊ नकोस असं सुद्धा म्हटला नाही. मी कुठं आहे, लेकरं कशी आहेत, साधी लेकरांची चौकशी सुद्धा नाही. माझं घर म्हणे, बस आता सांभाळत एकटा. तिच्या आईनं आवाज दिला तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. एक दिवस पहाटे बेल वाजली म्हणून तो उठला. कोण पाहिजे? डोळे चोळतच त्यानं दार उघडलं. साहेब, मी दूधवाला. पैसे पाहिजे होते. ते 10 तारीख आली आज. काम होतं पैशाचं. तसं वहिनी साहेब उशीर नाही करत पैशाला, दूधवाला म्हणाला. किती झाले? तो जांभाई देत म्हणाला. ते वहिनी साहेबांना माहिती. दूध पाहिजे तसं कमी जास्त घेत राहतात त्या, दूधवाला म्हणाला. तुझ्या वहिनी साहेब गावाला गेल्यात. 15 दिवस तरी यायच्या नाही अजून. तू एक काम कर, घरी जा, आठवून हिशोब कर आणि उद्या ये पैसे न्यायला. तो थोडा चिडून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दूधवाला निघून गेला. तो आवरून ऑफिसमध्ये निघाला. आता बाहेरच्या खाण्याचा त्याला कंटाळा आला होता. पण तिच्या वाचून काही अडत नाही हे त्याला सिद्ध करायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली म्हणून तो उठला. परत दूधवालाच होता. साहेब, मी काल फोन केला होता वहिनी साहेबांना. स्वयंपाकघरात कॅलेंडरच्या मागच्या महिन्याच्या पानावर लिहिलेला आहे म्हणे हिशोब. तेवढा पाहून पैसे द्या. पोरीची फीस भरायची आहे आज. शेवटचा दिवस आहे, दूधवाला म्हणाला. बरं, काय कटकट आहे? काय तर म्हणे कॅलेंडरवर बघा. असं कॅलेंडरवर कोणी हिशोब लिहितं का? शुद्ध मूर्खपणा आहे सगळा. स्वतःशीच बडबडत तो आत गेला. त्यानं कॅलेंडरवरचं मागच्या महिन्याचं पान उघडलं. वरच्याच बाजूला दुधाचा हिशोब लिहिलेला होता. अजून बरंच काही लिहिलेलं होतं. कॅलेंडर तर लिहून अगदी रंगीबिरंगी केलंय. काय लिहून ठेवलंय ते पाहू तरी, असं म्हणत त्यानं एक एक वाचायला सुरुवात केली. रोज दुधाचे किती पॅकेट्स घेतले, भांड्यावाल्याला बाईचा हिशोब, कपडे इस्त्रीला कधी आणि किती नेले, इस्त्रीवाल्याचा हिशोब, गॅस लावायची नोंद, मुलांचे प्रोजेक्ट्स, युनिट टेस्ट्स, पॅरेंट्स मीटिंग यांच्या तारखा, वाणसामानाची यादी, गाडीत कधी आणि किती रुपयाचं पेट्रोल टाकलं याची नोंद, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचे वाढदिवस, भिशीची नोंद, मुलांच्या स्कूल बसचे पैसे, शाळेची फीस, लाईट बिल, पाणी बिल, अशा कितीतरी गोष्टी होत्या. आणि सगळ्यात शेवटी तो दर महिन्याला एक रक्कम घर खर्चासाठी द्यायचा. त्यातून किती खर्च झाले
आणि किती बाकी उरले याचा हिशोब. एक परफेक्ट मॅनेजमेंट दिसून होती या सगळ्यातून. आता त्याला त्याच्याच बोलण्याचं वाईट वाटू लागलं. मुलं थोडी मोठी झाली तसं त्यानं घरातून जसं काही अंगच काढून घेतलं होतं. घर खर्चाला पैसे दिले आणि घराचे आणि कारचे हप्ते भरले की झालं, एवढंच गणित होतं त्याचं. बाकी घरात काही आणायचं का, काही हवं का, नको का, मुलांचे दुखणे खुपणे हे त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. आता मात्र त्याला मनापासून तिची माफी मागायची होती. त्यानं दूधवाल्याचा हिशोब केला आणि ऑफिसमध्ये सिक लीवचा मेल करून तो तिला घ्यायला निघाला. सरळ तिच्या माहेरी गेला. मुलं अंगणात खेळत होती. इतक्या दिवसांनी बाबाला बघून त्याला बिलगलीच एकदम. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. मुलांच्या आवाजानं ती बाहेर आली. तू नाहीस तर घराला घर पण नाही. प्लीज आता चल घरी. त्यानं हात जोडून तिची माफी मागितली. तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी जमा झाली होती. तिनं अलगद त्याचा हात पकडला आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. मला एक सांग, त्या कॅलेंडरवरची एक गोष्ट नाही कळली. उपमा, वांगी, सँडविच असे 3-3 पदार्थ एका दिवशी लिहिलेस. तो म्हणाला तसं तिला हसू आलं. नाश्ता, डब्बा आणि मुलं शाळेतून आल्यावर काय द्यायचं ते असतं. रात्रीचा बेत आम्ही तिघं मिळून ठरवतो रोज. आठवड्याचा भाजीपाला एकदम आणते ना, मग प्रश्न पडत नाही कधी काय करू ते. आणि भिजू घालणे, आंबवणे, मोड आणणे या गोष्टी वेळेवर होत नाहीत. ती म्हणाली. मग मोबाईल वापरायचा ना, या सगळ्या गोष्टींसाठी ॲप्स आहेत कितीतरी. तो म्हणाला. हो, पण मोबाईल अनलॉक करून सगळं बघत बसावं लागतं. कॅलेंडर कसं डोळ्यासमोर राहतं. तिनं डोळे मिचकावले. धन्य मॅनेजमेंट गुरु. चला आता घरी, नाहीतर बाहेरच जाऊ. कुठं जायचं तुम्ही सांगा. मस्त फिरू दिवसभर. तो तिच्यासमोर हात जोडत हसत म्हणाला. नको बाहेर, घरीच जाऊ. तसंही सगळं घर आवरावं लागेल परत. या 3-4 दिवसात घरातल्या सगळ्या वस्तूंना पाय फुटले असतील. तिच्या वाक्यावर दोघे खळाळून हसले. आईबाबांचा आशीर्वाद घेऊन सगळे परत घरी निघाले. कारमध्ये गाणं सुरू होतं. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर, तो पहले आके मांग ले, मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है. धन्यवाद. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा.